नमो बुद्धाय जय भीम। मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की तुम्ही ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल। तर व्हिडिओ हा पोळ्याच्या दिवसचा आहे, म्हणजे 22 ऑगस्टचा व्हिडिओ आहे हा। आणि आता त्या दिवशी शूट तर केला, पण आता दिवसभरात मध्ये नाही शूट करता आला, थोडा प्रॉब्लेम आला म्हणा, किंवा मग आमचा त्या दिवशी लग्नाचा वाढदिवसही होता, जसा की मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला मला लग्नाच्या कॅसेटचा। तर नाही करता आला मला व्हिडिओ हा अपलोड त्या दिवशी, कारण 2-3 दिवसात थोडंसं मागं कामही होते आणि शेवट म्हणजे सासूची तब्येत बरी नाही, माझी तब्येत बरी नाही, पाणी चालून आशूचं मागं रिंग अशा काही कारणानं 2-3 दिवस व्हिडिओ अपलोड करता आला नाही। तर कसं टायमिंग दिला होता 4 वाजताचा, म्हणजे पोळा 4 वाजता भरीन म्हणून असा टायमिंग दिला होता, पण टायमाच्या आत म्हणजे 3:30 वाजताच पोळा भरला, सगळे 3:30 वाजताच जमा झाले। आता पोळा सुटणार, आता तर पोळा सुटणार या टायमावर मी पोळा पाहायला गेली होती, म्हणून व्हिडिओ तुमच्यासोबत पूर्ण शेअर झाला नाही। पोळा सुटल्यानंतरचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झाला। आता कसं असते, जो टायमिंग दिला त्या टायमावर त्या टायमाच्याच भरोशावर आपण बसतो की 4चा टायमिंग आहे बा, 4 वाजता आपण तिथं हजर राहू। पण 4चा टायमिंग देऊन तुम्ही अर्धा तास आधीच जर तुम्ही ते काम करत असाल, तर मग कसं मग उपस्थित काही लोक येतात, काही नाही येत, तर असं होते। तर इथं कसं झालं की 3:30 वाजता पोळा भरला, 15 मिनटं तर आम्हाला माहीतच नाही, म्हणजे 3:45 वाजेपर्यंत आम्हाला माहीतच नाही की पोळा भरला म्हणून। मग इकडून तिकडून आवाज जाणं म्हणा की कोणाच्या सांगण्यावरून समजलं की पोळा भरला। तर मग मी 4 वाजेपर्यंत तिथं जाईस्तोवर पोळा सुटला होता। आणि शिवाय आता मी प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट असल्या कारणानं एकदम पोळ्याच्या जवळ जाऊन मला शूट करता आलं नाही किंवा पाहता आलं नाही, कारण पोळा सुटला की मग बैल पळतच एकदमच घरी येतात त्या कारणानं। तर आता पोळा तर सुटला, मग आमच्या घरी जे बैल आले होते त्याच्यासाठी काही पुरणाच्या पोळ्याचा मी नैवेद्य बनवून ठेवला होता, सकाळीच बनवला होता, की जेणेकरून दुपारी जेव्हा बैल येतील तेव्हा देऊ। आता आमच्या गावची अशी परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक गावची नसते, म्हणजे मला माहेरात तशी परंपरा नाही, इथं मला सासर घरी आहे अशी परंपरा की बैल तर घरी येतात, आल्यावर मग त्याची पूजा केली जाते, म्हणजे पायावर पाणी टाकले जाते, त्याचे पाय धुतले जाते, त्याइले कुंकू टिक्का वगैरे काय लावायचं ते लावल्या जाते, आणि त्याइले मग नैवेद्य दाखवून ओवाळणी घालून म्हणजे पाठवून देतात, असं असते। इकडे कसं आहे, ते सगळ्या गोष्टी तर होतातच, ते तर ठीक आहे, पण त्याचसोबत जो घेऊन येते ना बैल, त्याला आपल्याला काहीतरी 5-10 रुपये म्हणा त्याच्या हातीत द्यावेच लागतात। आता मला माहेरात तशी परंपरा नाही आहे, बैलाची ओवाळणी घातली, दिलं तर द्या, नाही दिलं तर काही हरकत नाही, कुणी मागत नाही। पण इकडे असं आहे की पैसे पाहिजेतच, ओवाळणी घालतात, बैलाची ओवाळणी घातली की पैसे हातात पाहिजेतच। मग असे ते पैसे पाहिजेत म्हणून असे लहान लेकरं मग ते एवढे मोठे बैल घेऊन येतात। तर मग आता इथं हा लहान मुलगा आला होता, म्हणजे हा लहान पोरगाचा आला होता, तो घराशेजारचाच आहे, आणि नात्यानं तो नातू लागते, मी आजी लागतो त्याची, तो आजी म्हणत मला जवळ आला होता की मला व्हिडिओमध्ये शूट झालं पाहिजे, म्हणून मी की तू व्हिडिओ काढू राहिली तर मला व्हिडिओत येऊ दे, शूट झाली पाहिजे मी। तर मग तो कसं त्याला उत्साह होता त्या गोष्टीचा, म्हणून तो बैल घेऊन समोर आला, व्हिडिओ थाय वगैरे केलं त्यानं, तर त्याचाही व्हिडिओ मी तेवढा शूट केला। तर त्याच्याही बैलाची पूजा करून त्यालाही पैसे दिले, म्हणजे आता सगळे जर आले तर मग कोणाला 10 दे, कोणाला 5 दे, 10 दे, 5 दे, 10 दे, 5 दे, असं करून 300-400 रुपये तर सहज त्या दिवशी जातात। आणि दुसऱ्या दिवसची एक परंपरा अजून असते की हे लहान लेकरं जे असतात ना, ते त्याचे मातीचे बैल घेऊन ते घरोघरी फिरतात, मग त्याला कोणी 2 रुपये द्या, कोणी 4 रुपये द्या, कोणी 5 रुपये द्या, असं असते। आता यावर्षी आशूही फिरला, तर मागच्या वर्षी तो लहान होता, त्याला फिरता येतही नाही, तर मागच्या वर्षी माझी पुतणी घेऊन त्याला फिरली होती, पण यावर्षी तो स्वतः फिरला आणि 2-3 म्हणजे घरच फिरला, तर मग मी त्याच्या मागं होती। आता तो व्हिडिओ शूट केला नाही म्या, पण जो शूट केला तोच तुमच्यासोबत आज सध्या शेअर करू राहिली। माफ करा, उशीर झाला, 2-3 दिवस उशीर झाला हा व्हिडिओ अपलोड करायसाठी। आता काही प्रॉब्लेम आहेत म्हणून नाही शूट झाला किंवा नाही अपलोड केला। शूट करून ठेवतो मी, वेळेवर शूट होते, काही असो, काही प्रॉब्लेम असो, मी शूट करायचा पुरेपूर प्रयत्न करत असतो,
पण असं होते ना की बा शूट करून झालं मग आपल्याला टाईम भेटत नाही. आता कसं असते, घरी कोणी नसलं, जेव्हा सगळं शांत वातावरण असलं, आशू झोपेल असला, आजूबाजूनं सगळं शांत असलं, त्याच टायमाला मला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी टाका लागते, म्हणजे रेकॉर्ड तेव्हाच करा लागते. पण आता कसं सासू सासरे घरी राहतात, मग आशू जागी राहते, आशूचे बाबाही जागी राहतात, मग ते आवाज देतात, नाहीतर मग सासू सासरेच मधात येतात, मग नाहीतर मग कोणी आवाजच करते. मग त्या कारणानं कसं व्हिडिओ म्हणजे एडिट करता येत नाही. एडिट करायला मग त्या टायमाला प्रॉब्लेम येते. मग आपण एडिट करायला बसा, मग त्याच्यात भलते सलतेच आवाज येतात. 2-3 वेळा मला व्हिडिओत तसं झालं, 2-3 वेळा झालं तसं. म्हणून असं वाटते की ज्या वेळेला घरी कोणी नसलं, मी एकटी असली किंवा मग आजूबाजूचं वातावरण सगळं शांत असलं, त्या टायमालाच मी करीन. आत्ताही मी व्हिडिओ शूट करायला बसलीच फक्त, तर इथं गाडीचा आवाज तुम्हाला आता ऐकला असेल तुम्ही मला व्हिडिओ ते का. पण आता तो एवढं एडिट केल्यानंतर आता अजून डिलीट करून अजून करा, तोपर्यंत मला पोरगं तिकडे उठून जाईल आणि तो उठला एक वेळा की मग कोणाचं काही ऐकत नाही. त्या कारणानं मग मी आता हा व्हिडिओ जसा शूट म्हणजे जसा एडिट करायचा पटापट करायचा होता म्हणून मी पटापट केला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे 518 सबस्क्रायबर मला झाले, त्याबद्दलही मी तुमचं मनापासून आभार मानतो. असंच मला सपोर्ट करत राहा. तुम्ही पाहू शकता सासूबाई उभ्या होत्या दरवाजात, त्याला सांगितलं मी तेव्हा की शूट चालू आहे, तेव्हा ते तिथून सरकल्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.